सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारला. खरं तर उत्तर मी दिलं होतं, पण तुम्ही बहुतेक तुमचं कदाचित लक्ष नसावं. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची मला वाटतं पाठीमागे आणि शेतकरी संघटनेचे नेते या सर्वांची सभापती महोदय बैठक सह्याद्रीला झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी एक निर्णय घेतला. प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक आपण कमिटी स्थापन केली आणि त्यांना आपण साधारणतः 30/10/2025 च्या शासन निर्णयावरती कमिटी स्थापन केली आणि त्यांना आपण सांगितलं की साधारणतः या राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे, पीक कर्ज, मध्यम मुदत, दीर्घ मुदत, असं कुठल्या कुठल्या प्रकारचं शेतकऱ्यावरती कर्ज आहेत, किती शेतकरी या राज्यामध्ये थकबाकीदार आहेत, चालू बाकीदार आहेत, या सर्वांची माहिती त्या समितीने संकलन करावी आणि साधारणतः तो रिपोर्ट एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो रिपोर्ट त्यांनी, तो अहवाल हा शासनाला त्यांनी सादर करावा आणि तो अहवाल सादर केल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री त्या सगळ्यांची मंत्रिमंडळ आमचे सहकारी असतील, या सर्वांशी निर्णय चर्चा करून की शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय घेणं उचित आहे किंवा शेतकऱ्यांसाठी कुठला निर्णय हिताचा आहे, यासाठी साधारणतः 30 जून पूर्वी आपण जिल्हा बँकेचे संचालक होता, जिल्हा बँके संचालक आहात, त्यामुळे 30 जून पूर्वी आपण सोसायटीचं हे वर्षाखेर असतं, साधारणतः ही शेतकऱ्याला कर्जमाफी 30 जून पूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केली असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून या राज्यातील मी शेतकरी बांधवांना एवढं आश्वासित करतो की 30 घेतलं ना, पहिल्यांदाच घेतलं, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण जी सूचना मांडली, नाही ऐका नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, हा अधिकार मुख्यमंत्री असल्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री नक्की तुमच्या सदस्यांची जी सूचना आहे त्याची नोंद घेतील. 30 जून पूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल, कर्जमाफी दिली जाईल. मला वाटतं राईट टू रिप्लाय, हा पण राईट टू रिप्लाय सभापती प्रस्ताव माझाच होता आणि त्याच्यात त्यांनी मांडलेलं काय होतं, नाही हरकत नाही ना. तुम्ही जे परवानगी दिली म्हणून सभापती 1-1 मिनिटात बोलणार आहेत. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी चांगला प्रयत्न केले. खरोखरच तुमच्या जो काम करण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यावर वादच नाहीये आणि अर्थात तुम्हालाही आता कृषी क्षेत्रामध्ये काय तुमचा काही संबंध नाही, अशातला भाग नाही, आपण काम करतायत. पण शशिकांतजी बोलले त्याप्रमाणे अनेक काही 2-3 गोष्टी जे आम्ही उल्लेख केला होता. शेवटी हा प्रस्ताव आणण्याचा हेतू एवढंच होता की त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, आता आपला प्रयत्न होतोय. आता आपल्याकडे ही नवीन जबाबदारी आली आहे. पहिले आपण क्रीडा मंत्री पण होतात, ते क्रीडा मंत्री खेळत असताना तुम्हाला दुःखपात झालं, तसं काय होऊ नये आणि अजूनपर्यंत तुम्ही कुठच्याही कॉन्ट्रोवर्सी न आल्याबद्दल पण तुमचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. ते होऊ नये अशीच अपेक्षा आहे. आणि पाठच्या माणसाला तर देऊच नका, तो बघा तो आलाय त्याच्यामध्ये. कर्जमाफीतील पात्र सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. या शेतकऱ्यांचं अखेर पूर्णपणे कर्जमाफ होणार असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळणार आहे. जे शेतकरी पात्र आहेत असं सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता त्या सर्व शेतकरी बांधवांचं अखेर ते कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी मोठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती अखेर आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठी आर्थिक दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. तर तुमची 2 कामे झाली असेल व तुमच्या घरात 5 वस्तू नसतील तर तुमच्या सुद्धा कर्जमाफी होणार आहे, म्हणजे की सरसकट होणार आहे. अन्यथा तुमची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. ही 2 कामे कोणती आहे व ही 5 वस्तू कोणत्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा यामार्फत मिळेल. आताच चालू असलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत फायद्याची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. कारण की आता PM किसान योजनेचा हप्ता मिळाला, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. त्यामार्फत बघा शेतकरी मित्रांनो, आता PM किसान योजनेचे हप्त्याची पूर्णपणे वाटप झालेलं आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 4700 कोटी रुपयांची
तरतूद शासनाने केलेली असून सर्व शेतकरी बांधवांना मोठी दिलासा देणारी बातमी ही पाहायला मिळत आहे. आपण जर लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. कर्जमाफी होणार, त्याचप्रमाणे बघा नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार. म्हणजेच की आता मोठी गुड न्यूज ही शासनामार्फत व शेतकऱ्यांना मिळाली आहे. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठ्या फायद्याची आणि दिलासा देणारी बातमी ही पाहायला मिळत आहे. आपण जर लाभार्थी असाल तर आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल आणि तुमची फार्मर ID असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे बघा कर्जमाफीची रक्कम वाटप सुरू केली जाणार आहे. म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचं ही 5 वस्तू त्यांच्या घरात नसेल त्यांचं पूर्णपणे कर्जमाफ होणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी चांगलीचा दिलासा देणारी आनंदाची बातमी ही पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू केलं जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना फायद्याची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगितले आहे ते महत्त्वपूर्ण अपडेट कळेल. यामध्ये बघा जे शेतकरी PM किसान योजनेचे पात्र लाभार्थी आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलं जाणार आहे. म्हणजेच की येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे राज्य शासनामार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप सुद्धा सुरू करण्याची प्रक्रिया अखेर आता शासनाने मान्यता दिली असून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं सुद्धा आता वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना फायद्याची आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा व PM किसान योजनेचा हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना आनंदाची दिलासा देणारी महत्त्वपूर्ण अशी बातमी ही पाहायला मिळत आहे. कारण की आता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती आता ही रकमेचं बघा आणि मोठ्या रकमेचं हे मैदान वाटप असणार आहे. म्हणजेच की आता केंद्र शासनामार्फत तसा राज्य शासनामार्फत नमो शेतकरी योजना राज्य शासनामार्फत लाभली जाते व PM किसान योजना ही केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही राबवली जाते. परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप हे राज्य शासनामार्फत झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठ्या फायद्याची आणि मोठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळते. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. त्याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जसे कर्जमाफीचे महत्त्वपूर्ण अशी अपडेट आमच्यापर्यंत येईल, आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार तुम्हाला रोजच्या रोज अपडेट दिली जाईल. भेटत राहत अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. त्यामुळे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. जय महाराष्ट्र.